आज आपण पाहणार आहोत परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजची परफेक्ट कटिंग करणार आहोत आणि हे अंगावर माप घेतलेले आहेत. तर ती कटिंग कशी करायची ते पण तुम्हाला एकदम परफेक्ट सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची कटिंग कशी अंगावर माप घेतल्यावर कटिंग करता येईल एकदम परफेक्ट. तर आपण ह्या ब्लाऊजचा काट काढून घेतलेला आहे, कारण वन साईडच काट आहे. या बाहीला या ब्लाऊजला फुगा आहे, म्हणजे फुग्याची बाही आहे, त्यासाठी आपण हा काट काढून घेतलेला आहे. आणि हा एक्स्ट्राचा भाग जो आहे तो आपण समोरचा जास्तीचा कट करून टाकलेला आहे. आणि एकदम ही कटिंग सोप्यात सोपी मी तुम्हाला सांगणार आहे कमी कपड्यामध्ये, कारण फुगा असल्यामुळे कसं बसवायचं ते सुद्धा सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. तर आता आपण हे अस्तरवर कटिंग करून घेऊया. पाठीमागच्या भागाची आपण कटिंग करून घेऊया. सुरुवातीला उंची 14 आहे, 15 ठेवायची आहे, 1 इंच वाढून घ्यायची. छाती पावणे म्हणजे 14.34 आहे, तर 8.25 ठेवायची आहे, कारण हे पहा आपण इथं 8.25 वर खूण केलेली आहे आणि यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे. आता इथं एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला अंगावर माप घेतल्यावर 1 इंच तुम्हाला एक्स्ट्रा त्याच्यात मार्जिन घालावी लागते, तरच ब्लाऊज परफेक्ट येतं, नाही तर येत नाही. आता हे शोल्डर आणि गळा आपण 5 इंच ठेवलेला आहे, मुंढा आपण 5.5 इंच ठेवलेला आहे. एकदम सोप्यात सोपी ही कटिंग. आणि 2 इंच आपण ही जी मार्जिन आहे ही 2 इंच ठेवलेली आहे आणि ती 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे. तुम्हाला कळण्यासाठी ह्या 3 आपण खुणा केलेल्या आहेत. आणि आता मागच्या मुंढ्याचा आकार आपण देऊन घ्यायचा. 1 इंचावर आपण आकार दिलेला आहे आणि हा आपण पाठीचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हा भाग ठेवून समोरचा भाग आपल्याला कट करायचा आहे. आणि यासाठी आपण पेपर वापरणार आहोत, कारण आपल्याला कमी कपड्यामध्ये परफेक्ट बसवायचं आहे. यासाठी आपण समोरचा भाग हा पेपरवर कट करणार आहोत. तर पाहू शकता या प्रकारे ठेवून द्यायचा समोरचा भाग. आणि 1/2 इंच शिलाई मी याच्यासाठी ठेवलेली आहे की आपली काज बटन पट्टी समोरच्या बाजूला आहे. एकदम फक्त 1/2 इंच ठेवायचं, जास्त ठेवायचं नाही. समोरच्या 1/2 इंच म्हणजे 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे, या प्रकारे पाहू शकता. आणि आपला पेपर कमी आहे तर आपण तो पेपर परत अस्तरवर एवढा पेपर कमी आहे तर आपण अस्तरवर ठेवून कट करायचा आहे. आता आपण टक्स पॉईंट ठेवलेला आहे 10 वर, कारण 34 साईज आहे आणि हा आपण खूण करून घेतलेली आहे या प्रकारे. आता इथं मात्र तुम्हाला 1 इंच आपल्याला हा गॅप द्यायचा आहे, म्हणजे तो गॅप आपण कट करून टाकायचा, म्हणजे प्रिन्सेस कट हा म्हणजे फुगा परफेक्ट येतो आणि चपटं बसत नाही, म्हणजे वळल्यासारखं होत नाही, ताणल्यासारखं होत नाही आणि बरोबर आकार असं कटोरी टाईप येतो. त्यासाठी आपण तिथं 1 इंच कट करून टाकणार आहोत. हां, या प्रकारे. आणि आकार एकदम खड्ड्याने द्यायचा नाही, व्यवस्थित आकार द्यायचा आहे. समोरचा गळा 6 ठेवलेला आहे, बॉक्स करून घ्यायचा आणि गोलाकार करून द्यायचा. ही सोप्यात सोपी पद्धत आहे आणि खूप सगळ्याला समजेल अशीच ही पद्धत आहे. आणि आता आपण हे कट करून घ्यायचं आहे या प्रकारे. हा एक्स्ट्राचा भाग आपण हा कट करून टाकायचा आहे. समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे. हा जो एक्स्ट्राचा आहे आपण 2 इंच ठेवले टक्ससाठी, तो कट करून घेतला आपण. आता आपण हे पेपर टाकून कट करून घेऊया समोरचा भाग. याच्यामध्ये कोणतीही मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं नाही, व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आहे, कारण आपण पेपरमध्ये मार्जिन ठेवलेली आहे. आता इथं मात्र आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे, कारण आपल्याला पेपर कमी पडला होता, त्यासाठी आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे. हा जो भाग आहे तो एक्स्ट्रा आहे, म्हणजे पेपर पुरला नाही म्हणून आपण याच्यावर अस्तरवर टाकून घेतलेला आहे. कटिंग करून घ्यायची परफेक्ट अशी. आणि खूप सोप्या पद्धतीने कटिंग आणि पप मात्र एकदम परफेक्ट येतो.
आता हा आकार आहे तो असाच आकार द्यायचा, एकदम असा खड्ड्या टाईप द्यायचा नाही, नाहीतर जोडताना मात्र असं त्याला व्यवस्थित येत नाही आणि वडल्यासारखं होतं. त्यासाठी तुम्ही आकार मात्र प्रिन्सेस कटचा आकार व्यवस्थित द्या. ह्याच्यावरच सगळं समोरचा भाग अवलंबून आहे. आता आपण बाहीसाठी जो काठ काढलेला होता त्याप्रमाणेच तेवढ्याच इंचाचा आपण ही पट्टी, अस्तरची पट्टी कट करून घेऊया. रुंदी ठेवलेली आहे आपण 9 इंच, काठ आहे 6 इंच. तर आपण या प्रकारे तेवढाच आपण अस्तरचा तुकडा काढून घेऊया. या प्रकारे आता आपण ब्लाउज पीसवर कट करून घेऊया. मी मशीनवर कट करते, त्यासाठी आपण सिंगल कट म्हणजे पार्ट काढून घेऊया. आता हा मागचा कट करून घेतलाय. कारण आपल्याला फुग्या बाहीसाठी आपल्याला कपडा परफेक्ट वाचवायचा आहे, त्यासाठीच आपण हे पार्ट वेगळे करून घेतलेले होते. आणि कमी कपड्यामध्ये कटिंग कशी करायची परफेक्ट, तर तुम्ही पाहत आहात एकदम सोपी आणि परफेक्ट अशी कटिंग आपण केलेली आहे प्रिन्सेस कटची. आणि पपसुद्धा एकदम परफेक्ट येतो. टीचिंगचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार आहे, तो सुद्धा पहा. तर ह्या ट्रिक्स तुम्ही वापरा आणि तुमची म्हणजे तुमच्या ब्लाऊजची परफेक्ट कटिंग, प्रिन्सेस कटची ब्लाऊजची कटिंग परफेक्ट करा. आणि काही समस्या असतील तर नक्की तुम्ही कमेंट्स करून विचारा. अतिशय सोप्या पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला लक्षात येत नाही कटिंग करताना, आणि नंतर आपल्याला ज्यावेळेस आपण टीचिंग करतो त्यावेळेस आपल्याला समजतं रे आपली म्हणजे आपण इथं या प्रकारे कट केलं असतं तर बरं झालं असतं. आता आपण ही फुगाबाहीसाठी कट करून घेत आहोत, कारण आपण हा कपडा 14 इंच आपल्याला मिळालेला आहे. रुंदी लांबी त्याचा डबल करायचा. आता आपण हे डबल फोल्डिंग केलेले आहे, कट करून घ्यायचं. आता याची उंची आहे 7 इंच आणि लांबी रुंदी आपण 15 इंच ठेवलेली आहे. पाहू शकता ही 15 इंच आहे आणि उंची मात्र 7 इंच आहे. आता इथं आपल्याला आपण जशी बाहीची कटिंग करतो तशीच मी 9 इंचावर आपण ही मार्किंग करून घेतलेली आहे. आणि त्या साईडचा उरलेला जो आहे तो पपसाठी ठेवलेला आहे. उतार मला मी 7 वर दिलेला आहे, कारण आपल्याला पप एकदम परफेक्ट घ्यायचा आहे. जास्त असा म्हणजे पसरट नाही घ्यायचा, उंच घ्यायचा आहे. त्यासाठी मी उतार 7 वर दिलेला आहे. जर तुम्हाला म्हणजे फुगा जर पसरट करायचा असेल तर तुम्ही उतार 5 वर देऊ शकता, आणि असं उंच घ्यायचं असेल तर 7 वर द्यायचा, म्हणजे परफेक्ट दिसतं. आणि ज्यांचे हात मोठे आहेत त्यांना पसरट देऊ नका, कारण उंच दिला तरी चालेल, पण पसरट दिला की हात अजून मोठे दिसतात. त्यासाठी तुम्ही उतारवरच म्हणजे तुमचा पप ठरतो.